नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी नयन पेडगावकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मेडिकल बिल। आता आपल्याला मेडिकल बिल्स हे शालार्थ पोर्टलवरून प्रिंट काढायचे आहेत। चला बघूयात आजच्या व्हिडिओला। शालार्थ पोर्टलवर मेडिकल बिल कसं जनरेट करायचं आणि त्याची प्रिंट कशी घ्यायची। सर्वप्रथम आपला ब्राउझर ओपन करा। इथे वर ॲड्रेस बारमध्ये shalarth.maharashtra.gov.in ही आपली शालार्थ वेबसाईट चालू करा। शाळेचा लॉगिन ID आणि पासवर्ड देऊन कॅप्चा कोड एंटर करा। सबमिट बटनावर क्लिक करा। शालार्थच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की जर आपला पासवर्ड एक्सपायर झाला आहे असा जरी मेसेज येत असेल, चेंज पासवर्ड म्हणून जरी आपल्याला प्रॉम्प्ट करत असतील, तरी वरचा जो इथे होम टॅब आहे या होम बटनावर क्लिक करून आपण बिना पासवर्ड चेंज करता आपला सगळे कामं शालार्थचे करू शकतो। मेडिकल बिल बनवण्यासाठी आपल्याला शालार्थ 2.0 या टॅबवर जायचं आहे। त्यातून शालार्थ 2.0 वर क्लिक करा। त्यातल्या मेडिकल बिल या ऑप्शनवर क्लिक करा आणि खाली मेडिकल बिल एंट्री या ऑप्शनला क्लिक करा। अशा पद्धतीने आपला शालार्थ मेडिकलचा हा साईट ओपन होतीये। ज्या शिक्षकाचा आपल्याला बिल जनरेट करायचं आहे त्याचा शालार्थ ID इथे पेस्ट करा, सर्च करा। त्या शाळेचं नाव, शिक्षकाचं नाव असं वेगवेगळ्या डेट ऑफ जॉईनिंग आणि सर्व्हिस एंड डेट हे सगळं इथे आपल्याला पाहायला मिळतं। तर खाली कोणताही बिल जनरेट झालेलं नाही आहे असं कळतंय। डेट ऑफ जॉईनिंगच्या खाली ॲड न्यू मेडिकल बिल असं एक बटन आपल्याला मिळतं आहे। या ॲड न्यू मेडिकल बिल यावर क्लिक करूयात। त्या व्यक्तीची सगळी इथं माहिती मिळते आहे। मेडिकल बिल टाईप, फायनल बिल, स्कीम कोड, आपला जो स्कीम कोड आहे तो स्कीम कोड निवडा। केस ID लॉक आहे त्यामुळे आपल्याला बदलायची गरज नाही। सँक्शनड बाय, तर कोणी सँक्शन केलं आहे ते निवडा। इथे आमच्या केसमध्ये जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी यांनी ते सँक्शन केलं आहे म्हणून शिक्षणाधिकारी निवडतो आहे। त्या बिलावर त्यांची सही शिक्का असणं गरजेचं आहे। मेडिकल बिल अमाऊंट, इथे आपल्याला तो जे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र आहे त्यावर सगळी माहिती इथे आलेली आहे की त्याचं अमाऊंट किती आहे आणि शिक्षणाधिकाऱ्याची सहीसुद्धा इथे आहे। तर इथं मी अमाऊंट टाकतो। सँक्शन लेटर नंबर आपल्याला इथे पाहिजे आहे, तो नंबर आपल्याला घ्यावा लागेल। तर सँक्शन लेटर नंबर इथे आपला जावक क्रमांक दिसतोय, तो जावक क्रमांक मी इथे एंटर करेल। सँक्शन लेटरची डेट पण आपल्याला पाहिजे आहे, ती डेट कोणती होती ती डेट आपल्याला इथे पाहायला मिळेल। आधी वर्ष निवडा, नंतर महिना आणि नंतर तारीख, आणि ते सँक्शन लेटरसुद्धा आपल्याला इथून अपलोड करायचं आहे। पेशंटचं नाव इथे एंटर करायचं आहे।
त्यांचं काय रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि काही रिमार्क असतील तर ते रिमार्क वापरा किंवा सँक्शन्ड बाय एज्युकेशन ऑफिसर असं आपण इथे वापरूयात. सेव्ह अँड फॉरवर्डवर क्लिक करा. इथे सांगते की सिलेक्टेड फाईल ही PDF नाही आहे, तर आपल्याला आधी ती फाईल PDF करावी लागेल. तर ती फाईल मी आधी PDF करून घेतो आहे. त्यासाठी मला आय लव्ह PDF या वेबसाईटवर जायचं आहे. यातून JPG टू PDF असं एक ऑप्शन पाहायला मिळेल. JPG टू PDF यावर क्लिक. सिलेक्ट JPG इमेज. ती इमेज सिलेक्ट करेल. कन्वर्ट टू PDF. डाउनलोड PDF. अशा पद्धतीने ही KPS PDF तयार झाली आहे. ही फाईल आपण तिथे अपलोड करूयात. सेव्ह अँड फॉरवर्ड. ओके. आपलं मेडिकल बिल फॉरवर्ड झालेलं आहे. ओके. आता आपल्याला इथे एक मेडिकल बिल दिसत आहे आणि त्याचं स्टेटस सेव्ह अँड फॉरवर्डेड असं आहे. या शालार्थ IDवर आपण क्लिक करूयात आणि याची प्रिंट आपल्याला इथून पाहायला मिळेल. आपण काय डॉक्युमेंट अपलोड केलं आहे ते डॉक्युमेंटसुद्धा इथून आपण पाहू शकता. तर याची प्रिंटवर आपण इथे क्लिक करूयात. अशा पद्धतीने हे प्रिंटसाठी तयार